वसमत आगारात वर्धापन दिन उत्साहात साजरा। रांगोळ्यांनी सजवले बसस्थानक। एसटी महामंडळाचा वर्धापन दिन वसमत आगारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। परिसरात फुलांची व रांगोळीची आरास काढण्यात आली होती। प्रत्येक कर्मचारी आगार प्रमुखांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत होता। तसेच वसमत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आगारात भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आगार प्रमुखांनी बसचे उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतात। खिळीमिळीच्या वातावरणात ड्युटी करून एसटीचा फायदा कसा होईल याचाच प्रयत्न करतात। भविष्यात वसमत आगाराच्या वतीने प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देऊन एसटीचे उत्पन्न वाढविणार असल्याचे आगार प्रमुख म्हणाले। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। जून 2024 रोजी आम्ही एसटीचा 76वा वर्धापन दिन साजरा करत आहोत। दिनांक 1 जून 1948ला पुणे ते अहमदनगर या मार्गावर पहिली बेडफोर्ड कंपनीची बस या मार्गावर धावली आहे। तेव्हापासून नंतर परिवर्तन होत गाड्या गेलेली आहे। तरी आज त्याचा आम्ही मोठ्या प्रमाणात आणि म्हणजे एकदम आनंदात आम्ही एसटीचा वर्धापन दिन आज साजरा केला आहे। पेढे वाटले, रांगोळ्या काढल्या, बसस्थानक सजवलं आणि प्रवाशांना फुल पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं। असा खेळमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही वर्धापन दिन साजरा केला। सामान्य माणसासाठी एसटी महामंडळाने लालपरीतून प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महिला सन्मान योजनेतर्फे महिलांना हाफ तिकीटची व्यवस्था करून दिली आहे आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा यांची सेवा दिलेली आहे। 76वा वर्धापन दिन आम्ही एसटी कर्मचाऱ्यातर्फे सार्वजनिकरित्या साजरा करीत आहोत आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना, अमृत योजनेच्या प्रवाशांना, महिला सन्मान योजनेतल्या प्रवाशांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून आम्ही त्यांना प्रवास करण्यास म्हणजे इच्छुक करीत आहोत आणि आम्ही सर्व खेळीमेळीच्या वातावरणात आनंदामध्ये 76वा वाढदिवस साजरा करीत आहोत। तरी आमचे कर्मचारी, अधिकारी वर्ग हे आम्ही एकमताने राहून एसटीचं उत्पन्न कसे वाढेल याचा आम्ही विचार करत असतो आणि एसटीच्या सर्व कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। जात असते खेड्यापाड्यामध्ये बी आमच्या लालपरीचं योग्य रीतीने स्वागत, चांगल्या पद्धतीने स्वागत होत आहे। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।